का मागे। बाप रे। जल्दी आ, अपना ये वीडियो चल रहा है। फर्स्ट ऑफ ऑल तो हिच्यावर खूप प्रेम करतो, रादर माझ्यापेक्षाही जास्त. आणि माझा पार्टनर मला हेच हवं होतं की तो ॲनिमल लवर असावा, कारण मी हार्डकोर ॲनिमल लवर आहे. हेच आहे आमचं भविष्य, असाच होणार आहे. शादी में नहीं होना दूंगा. कोण पहिले गुरुजी? प्रेमाच्या नभाची गोडही चाल, नव्या नात्याच पहिलं हे पाऊल. आम्ही फर्स्ट टाइम भेटलो तेव्हा आम्ही कॉलेजचे फ्रेंड होतो. राम छान गातो, ऑब्वियसली सगळ्यांना माहिती आहे. आणि मी थिएटर करायचे आणि आम्ही असं कॉलेजमध्ये भेटलो. सो कॉलेजमध्ये फर्स्ट टाइम पाहिलं, मग 10 वर्षाचा गॅप आला मध्ये, आणि मग आता पुन्हा डेस्टिनीने आम्हाला एकत्र आणलं आणि मग आत्ता आम्ही फायनली प्रेमात पडलो. प्रपोज तिनेच केलं ॲक्च्युली. तर कोणी केलं पहिलं प्रपोज? तिनेच केलं. बरं. खरं सांग, कोणी केलं प्रपोज? खोटं सांग, काहीतरी व्हिडिओसाठी वगैरे बघ. नाही, अजिबात नाही. का क्रेडिट घ्यायचं? दिन आ गए हाय बन्नो परदेसिया के देश के, चौबार तुझको भा गए, तेरी कुड़माई के दिन आ गए. ओ 16 बरस के 2 कदम चौखट के बाहर क्या गए, तेरी कुड़माई के दिन आ गए, तेरी कुड़माई के दिन आ गए.
पाना तुमको पाना जीना है ये माना आँखों में तेरी खुशबू है खुशबू से दिल बहला है फिर आँखों में यूं बिछला है वो जैसे रेत जरा सी. बापरे खूप मोठा प्रवास होता काय सांगू. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आता कव्हर नाही करू शकत आपण एवढ्या एका फ्रेममध्ये पण ते मलाच माहिती आहे आम्ही दोघंच कॅरी करतोय आमच्या मनात आणि ते आमच्यासोबतच ठेवायचं आहे. जेव्हा पण आम्ही आता लग्न झाल्यावर शांततेत बसू तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आठवून थोडंसं हसूही थोडंसं रडूही. व्हर्च्युअली माझ्या मम्मीला कन्व्हिन्स करणं मला वाटलेलं की खूप डिफिकल्ट असेल पण ती तयार होती या सगळ्या गोष्टीसाठी ऑलरेडी. ते माझ्यासाठी खूप म्हणजे सरप्रायझिंग पण होतं आणि ॲट द सेम टाइम खूप एक्साइटिंग पण होतं. रोशनी ही रोशनी है चार सू जो चार सू इश्क है ये इश्क है इश्क है ये इश्क है जो छुपा है हर नजर में हर तरफ जो रूबरू इश्क है ये इश्क है इश्क है ये इश्क है इश्क है ये इश्क है इश्क है ये इश्क है. तुमसे मिले तो कुछ गुनगुनी सी होने लगी है सर्दियाँ. तुमसे मिले तो देखो शहर में खिलने लगी है वादियाँ. साया मेरा है तू और मैं तेरा तू दिखे या ना दिखे तू तेरी खुशबू बू इश्क है ये इश्क है इश्क है ये इश्क है इश्क है ये इश्क है. मी त्याला सांगितलं तुला रडायला नाही आलं तरी तुला रडायचंय मला माहिती नाही. ऑलरेडी मी त्याला रिव्हील करून आले माझा लुक त्यामुळे आता तो रडेल नाही रडेल माहिती नाही बट आय गेस त्या मंडप खाली त्याला रडायला येईल. आय एम फॉर शुअर. मला जरी नाही आलं तरी त्याला येईल. ओ माय गॉड इमोशनल झाला. फोटो घ्या कॉन्टेंट मिळाला. झाली बायकोची इच्छा पूर्ण केली. आजाद करता है लागे नाही तुम बिन जिया कष्ट केलेत ह्याच्यासाठी, खूप प्लॅन केलेत, खूप स्वप्न वेचलेली ह्या दिवसाची आणि फायनली द डे हॅज अराइव्ड. आणि काय आम्हाला जस्ट एन्जॉय करायचं बस. काल जेव्हा एंगेजमेंटच झाली तेव्हापासूनच आमचं तसं तर स्टार्ट झालं थोडंसं. आमच्या दोघांचे डोळे पाणावलेले की येस फायनली इट्स हॅपनिंग. बट या नथिंग. आय लव्ह यू बेबी.